एक लक्षात ठेवा की मराठ्यांसाठी जर तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करताय आणि हैदराबाद गॅजेट मध्ये माझे वंजारी असतील, माझे बंजारा असतील, माझे धनगर भाऊ असतील, माझे कैकाडी भाऊ असतील, तर तुम्हाला तेच गॅजेट माझ्या लोकांना लागू नाही का? तेच एक लाडके आहेत का? ज्या प्रकारे काही लोकांना तुरळक वाटल्या चालीत ही एकही प्रमाणपत्र कायद्यासमोर टिकणार नाहीत हे डंके की चोट पे सांगतो. मराठा भावांनो, जरंग्याच्या नादी लागू नका. एकीकडे धनगर समाज एसटी प्रवर्गातून आरक्षण मागतो, दुसरीकडे बंजारा समाज पण आरक्षण मागतो, मात्र आदिवासी समाजातून आता त्याला विरोध होते. एक लक्षात ठेवा, ती माझी सामाजिक जिम्मेदारी आहे. संविधान लोकांना समजून सांगणे. आता तो भांडण राहणार नाही. त्याचं कारण असं आहे, माननीय सर्वोच्च न्यायालयाने पंजाब हरियाणाच्या केसमध्ये उपवर्गीकरण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे धनगर भाऊ असतील, बंजारा भाऊ असतील, वंजारी भाऊ असतील, हे अनुसूचित जमातीच्या जर वर्गात गेले तरी सुद्धा कोणत्याही प्रकारे कोणत्याही वर्गावर अन्याय होणार नाही. कारण एक लक्षात ठेवा की मराठ्यांसाठी जर तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करताय आणि हैदराबाद गॅजेट मध्ये माझे वंजारी असतील, माझे बंजारा असतील, माझे धनगर भाऊ असतील, माझे कैकाडी भाऊ असतील, तर तुम्हाला तेच गॅजेट माझ्या लोकांना लागू नाही का? तेच एक लाडके आहेत का? मराठ्याच्या एका समाजाला तुम्हाला लाडकं म्हणता येईल का? बाकीच्यांचं रडणं सुद्धा रडणं नाही का? सरकार मायबाप नाही का? विरोधी पक्षातले राष्ट्रवादी काँग्रेसचे विरुद्ध पुढारी असो, शरद पवार किंवा उद्धव असो की कोणी असो, तुम्ही आमच्या आरक्षणावर बोलणार नाहीत का? आणि ते गॅजेटर आम्हाला लागू करा असं का म्हणत नाहीत? ह्या सगळ्या गोष्टी मूलभूत आहेत. आणि त्यामुळं तुम्हाला सांगतो, मीच तो माणूस आहे की गॅजेटर मध्ये जर हे सगळे समाज असतील आणि मराठ्यांना देतात यांना द्या, मीच बोललेला आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो, त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की मराठा भाऊ, कुणबीच्या नावावर प्रमाणपत्र देता येत नाहीत. कारण कुणबी सोबत तिरळे कुणबी पाहिजे, कुणबी सोबत खेडोले कुणबी पाहिजे, कुणबी सोबत बावणे कुणबी पाहिजे. हे 12.5 जाती तिथे नमूद पाहिजेत. तर ते ओबीसी मध्ये येतात. नुसतं कुणबी लिहिलं म्हणजे ब्राह्मण माणूस सुद्धा शेतकरी असेल तर तो कुणबी आहे, बौद्ध माणूस सुद्धा शेतकरी असेल तर कुणबी आहे. कारण ते डिक्शनरी मिनिंग आहे कुणबी. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, हे सगळे प्रमाणपत्र चौकडी आहे. म्हणून तुम्हाला सांगायला, माननीय मंत्री ओबीसीच्या उपसमितीचे अध्यक्ष श्री बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की तलवार मानेवर ठेवल्यानंतर प्रमाणपत्र मिळत नसतात. हे दस्तूरखुद शब्द आहेत. त्याच्यामुळे हे एकही प्रमाणपत्र, ज्या प्रकारे काही लोकांना तुरळक वाटल्या चालीत ही एकही प्रमाणपत्र कायद्यासमोर टिकणार नाहीत हे डंके की चोट पे सांगतो. मराठा भावांनो, जरंग्याच्या नादी लागू नका. 8% आरक्षणाचं तुम्ही नुकसान करून घेतलं. मोदीजींना दिलेल्या आर्थिक आरक्षणाचं 2% मराठा भाऊ फक्त मोक्याच्या जागांवर लागलेत आणि त्यामुळे जरंग्याच्या भुलभुलैयाला बळी पडू नका.